नमस्कार मित्रांनो, मी बाळासाहेब सलगर आणि आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, सध्या महाराष्ट्रामध्ये जो पुतळ्याचा वाद या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये चाललेला आहे, यामधून जर आपण एक विचार केला तर यामधून समाज विण उसवत चाललेली आहे. गावाचं गाव पण हरवत चाललेलं आहे. गावगाडा कुठंतरी आता एकमेकांना द्वेषामध्ये पाहू लागलेले आहेत. हे असं करण्याच्या पाठीमागं या महाराष्ट्रामध्ये काही नालायक लोकांचा मोठा हात आहे. आपण जर बघितलं तर तो बाळ्या आवारे नावाचा एक माणूस आहे. कुठल्याही गावात जातो, रात्री अपरात्री पुतळे बसवतो. त्या ठिकाणी प्लॅस्टिकचे दर्जाहीन असणारे ते पुतळे आणि त्या पुतळ्याचा असणारा कुठलाही विधी नाही, काही नाही. अरे, हे करण्याच्या पाठीमागं तुझं नेमकं कारण काय? आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं जर नाव घेतलं तर प्रत्येकाच्या अंगामध्ये रक्त असं सळसळतं. त्यामुळे पुतळ्याची काय गरज आहे? महाराजांचा मूर्ती साक्षात लेकरांच्या मनामनामध्ये त्याच्या बालपणापासून, त्याच्या जन्मापासूनच त्या ठिकाणी असते. ते सांगण्याची काही आवश्यकता नाही. आणि दुसरीकडे पाहिलं तर ते लक्ष्मण हाके हे सुद्धा असणारे गावामध्ये जाऊन ते त्या ठिकाणी अंजनगावमध्ये आपण जे झालं ते पाहिलं. यामुळे हे एक जी गावगाडा होता पहिला गावामध्ये आपल्या, छत्रपती शिवाजी महाराजांसाठी जीवाची बाजी लावणारे कुठल्याही जातीतले माणसं होते ना, हे महाराजांनी कधी पाहिलं नाही. मग आता तुम्ही या महाराजांना जातीच्या बंधनात बांधण्याचं काम तुम्ही करताय. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. आणि मला तर अशी शंका येते की हे सरकार पुरस्कृत काम चालू आहे की काय? एखाद्या चांगल्या मुद्द्याला बाजू देण्यासाठी असला पुतळ्याचा वादमध्ये घालायचा. आपण जर बघितलं असेल तर आता 5-6 दिवसापासून त्या कॅप्टन खरात, अशोकचे खरात भोंदू अवलादीचा आहे तो. त्याची कुठलीही खबर बातमी आता माध्यमांमध्ये नाही आहे. कारण की आता पूर्ण फोकस हा पुतळ्यांवरती आलेला आहे. मग हे विषय डायव्हर्ट करण्यासाठी काहीतरी असे कटकारस्थान चालू असतात का? हे देखील आता पाहणं गरजेचं आहे. मित्रांनो, हे आपल्याला कळालं पाहिजे की नेमकं षडयंत्र कशा पद्धतीनं चालू आहे आपल्या विरोधात. दुसरीकडे बघितलं तर असंच प्रकरण त्या महसूल मंत्र्याची एवढी 1100 एकर 1200 एकर जमीन ओपन आली. 5 दिवसांपासून 7/12ची वेबसाईट बंद आहे. ह्या अशा विषयांना डायव्हर्ट करण्यासाठी हे मुद्दे उकरून काढण्यात येतात. आणि हे आपल्याला जर नाही कळालं तर निश्चितपणाने आपला अंत झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे असले जे बाजारू जे भक्त आहेत त्यांच्यापासून सावध राहिलं पाहिजे. काही नालायक अवलादींची समाजात भांडण लावल्याशिवाय चूल पेटत नाही, इतकी यांची परिस्थिती वाईट आहे. समाजामध्ये झुंजवत ठेवायची, आपली असणारी पोळी भाजून घ्यायची, हेच त्यांचं कार्य चालू आहे. आणि हे कुठंतरी जनतेला कळालं पाहिजे, लोकांना कळालं पाहिजे. एकीकडे बघितलं आपण बुद्धांच्या कळममध्ये असणारे बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर बाबासाहेबांचा आहे काही गरज? आता यामधून काय होतं तर विषय आहे तिथला, परंतु हा विषय पूर्ण महाराष्ट्रात जातो, देशामध्ये जातो आणि एकमेकांकडे पाहण्यामध्ये दृष्टिकोन बदलतो, द्वेष पसरतो. हे थांबलं पाहिजे. ह्या अवलादींना कळालं पाहिजे. हे तर यांच्या पोळ्या भाजून घेणार, परंतु आम्हाला गावाचं गाव पण टिकवायचं आहे. ह्या अवलादी 2 दिवस गावात येताल, बोंबलत्याल, निघून जात्याल, आपल्याला तिथं राहायचं आहे. हा विचार प्रत्येकानं केला पाहिजे.